नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे, कृषी पदवीधर. 6 जून 2024 रोजी या प्लॉटची लागवड केली होती. अंतर होतं 6x1 टिपरी, 2 डोळ्याची टिपरी लागण. काल आणि परवा भरपूर पाऊस झाला, बऱ्यापैकी पाऊस झाला. तर पाऊस पडल्यानंतर ऊसाची ग्रोथ का होते किंवा मग ऊस का झपाट्याने वाढतो, हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आज दिनांक आहे 16 जुलै 2024. म्हणजे कंप्लीट या ऊसाला 1 महिना, एक 6-7 दिवस झालेले आहेत. तर आपण आपल्यासमोर बघू शकतात की ऊसाची ग्रोथ कशी आहे, फुटवा किती छान निघलेला आहे आणि एकंदरीत सगळी ग्रोथ तुम्ही त्याची बघू शकता. तर पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्याचा पीएच असतो मेंटेन, म्हणजे चांगला पीएच असतो. तर त्यामुळं प्रत्येक पिकाच्या मुळ्या वाढण्यासाठी त्याची म्हणजे काय म्हणतात, अमृत पडल्यासारखं होतं पिकासाठी ते. तर आता तुम्ही बघू शकतात, काल पाऊस पडला आहे, आज पण ढगाळ वातावरण भरपूर आहे एकंदरीत. तर 2 दिवसात म्हणजे 24 तासात, 1 दिवस 1 रात्र, 24 तासात किंवा 2 म्हणजे 48 तासात काय बदल झाला ह्या ऊसात, हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. हा तुम्ही बघू शकतात, आत्ताच मी इथं खुरप्यानं उखरलं आहे. ज्या नवीन व्हाईट रूट दिसतात, पांढऱ्या मुळ्या, ह्या पांढऱ्या मुळ्या ह्या 48 तासात ग्रोथ झालेला तुम्हाला दिसेल. आणि ह्या ग्रोथ झाल्यामुळं इकडं फुटवा निघाला सोपं झाला. हा नवीन फुटवा निघाला, इकडे एक निघला आहे. अशा प्रकारे पावसाची पाण्याची ऊस पिकासाठी अत्यंत गरज आहे. तर ह्या मुळ्या वाढल्यानंतर खालून अन्न घेण्यासाठी सोपं होते आणि जर पिकाने अन्न वर ओढलं तर तो फुटव्याच्या माध्यमातून किंवा पानाच्या माध्यमातून किंवा एकंदरीत सगळ्या ग्रोथसाठी त्याला ते सोपं जातं. अन्न खाल्ल्यानंतर त्याला वाढण्यासाठी सोपं जातं. अशा प्रकारे हा प्लॉट आहे, आपण समोर बघू शकतात. 1 महिना 5-6 दिवस ह्या प्लॉटला झालेले आहेत. तर पूर्ण प्लॉट पण तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे याची ग्रोथ आहे. ढोस 140 किलो NPK, 140 किलो गाडून दिलेला आहे याला. त्याच्यानंतर चिल्टेड मायक्रोन्यूट्रिएंट 1 किलो, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो असा डोस या प्लॉटला दिलेला आहे. ह्युमिक बेस 40 किलो असं एकंदरीत डोस झालेला आहे. आज याला जवळपास 1 महिना 6-7 दिवस झालेले आहेत. आता पुढचा डोस आणि एक आळवणी पण झालेली, 1261 22 आणि ह्युमिक अशी एक आळवणी झालेली आहे. त्याच्यानंतर एक फवारणी पण या प्लॉटला केलेली आहे. तर सध्याचे कंडिशन बघता तर फुटवे खूप जबरदस्त निघत आहे. मराठवाड्यातील प्रायोगिक तत्वावर केलेला हा 8 साली 265 ऊस आहे. अशा प्रकारे हा दिसेल तुम्हाला.